पण जे विद्यार्थी फक्त आई वडिलांनी पाठवलं, शिक्षक सांगतायत म्हणून करतायत, त्या विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धा परीक्षांचा काही एक उपयोग नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतःला तयार व्हावं लागेल, स्वतःची मानसिकता बदलावी लागेल. यामध्ये तुम्हाला फक्त दिलेल्या प्रश्नांची उत्तरच द्यायची नाही आहेत. तुमचा कॉन्फिडन्स असा असला पाहिजे की पर्याय न बघता तुम्हाला उत्तर सांगता यायला पाहिजे. आता आपला जो अभ्यासाचा जी पद्धत आहे, अभ्यासाची पद्धत तुम्ही बघितलं असेल, तुम्ही काय करता तुम्हालाही अर्थ असेल किंवा तुम्हाला कळत असेल की आपण पर्याय बघून उत्तर देतो. तुम्हाला मी अगदी गॅरंटीने सांगतो की आपल्या क्लासमधली अशी असंख्य मुलं आहेत की जी सॉल्व्ह करतात आणि सॉल्व्ह केलेलं आन्सर पर्यायामध्ये असतं, ते यायला पाहिजे. तशी अभ्यासाची पद्धत आपली असली पाहिजे. म्हणजे यासाठी सखोल ज्ञान असणं गरजेचं आहे. सखोल हा शब्द मी जाणीवपूर्वक यासाठी वापरतो की त्यासाठी तुमची मनाची तयारी असायला पाहिजे. आणि मनाची तयारी केव्हा होईल? जेव्हा तुम्ही स्वतः निश्चित करणार की माझ्या आयुष्यात मला काय करायचं आहे, माझं भविष्य कसं असलं पाहिजे, माझ्या भविष्यात मी काय केलं पाहिजे ज्यामुळे माझ्या आई वडिलांना अभिमान वाटेल, माझ्या शिक्षकांना अभिमान वाटेल, कुटुंबाला अभिमान वाटेल, गावाला अभिमान वाटेल. हे तेव्हा शक्य आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही डोक्यातून काढून टाका की ही जी परीक्षा आहे, ही परीक्षा तुमची फक्त स्कॉलरशिप किंवा नवोदयचीच परीक्षा नसून ही तुमच्या करिअरची परीक्षा आहे. म्हणजे परीक्षेकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा जर बदलला तर तुमची अभ्यासाची दिशा नक्कीच बदलेल. अभ्यास हा अभ्यास नसून तुमची आवड निर्माण व्हायला हवी. तुम्हाला गणितामध्ये जर एखादा विषय जर समजत जर नसेल तर तो विषय अगदी सखोल कसा अभ्यासावा याच्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो, परीक्षेविषयी सरांशी माझं जे बोलणं झालं तर परीक्षेविषयीची माहिती तुम्हाला अगदी पुस्तकातून मिळू शकेल किंवा अगदी सर पण सांगू शकतील. परंतु माझा जो उद्देश आहे, तुम्ही विद्यार्थ्यांनी खरोखर अभ्यासाची पद्धत जर तुम्ही जर ठरवली तर तुम्हाला अर्थ कळेल की अभ्यास करणं किती सोपं असतं आणि किती आवडीचं असतं. सगळ्यात पहिल्यांदा बघा, कुठलाही विषय असेल, बुद्धिमत्ता चाचणी असेल, गणित असेल किंवा मराठी असेल किंवा इंग्लिश असेल, याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक चॅप्टर मध्ये बघा, अगदी सुरुवातीला तुम्हाला कन्सेप्ट दिलेला असतो. तो कन्सेप्ट छान समजून घ्या, कन्सेप्टचा अर्थ समजून घ्या. 100 उदाहरणं सोडवण्यापेक्षा तो कन्सेप्ट जर तुम्ही छान समजून जर घेतला तर तो कन्सेप्ट तुम्हाला असंख्य उदाहरणांमध्ये वापरता येतो. असंख्य उदाहरणांमध्ये. याच्यासाठी मी काही उदाहरणं पण मी तुम्हाला इथे बोर्डवर सोडून दाखवेल, त्याचा पण तुम्हाला कळेल की कन्सेप्ट हा किती छान प्रकारे करता येतो, किती सुंदर तुम्हाला समजून घेता येईल. ही जी कन्सेप्ट असतात, ही कन्सेप्ट तुमच्या मनात खोलवर रुजली पाहिजे, तुम्हाला त्याचा अर्थ कळायला पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही शेकडेवारी जे शिकता तर शेकडेवारी कशासाठी शिकता? फक्त प्रश्न उत्तर सोडवण्यासाठी नाही व्हायला पाहिजे त्याचा उपयोग. त्याचा उपयोग पूर्ण आयुष्यात आपल्याला होणार आहे. तुम्हाला शेकडा 90% गुण मिळालेत, याचा अर्थ काय झाला? त्याचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे. 100तले 90% तुम्हाला कळेल, पण जेव्हा तुमच्या घटक चाचणी होत असतील, घटक चाचणीमध्ये 30 पैकी 90% गुण मिळवण्यासाठी तुम्हाला किती मार्क्स हवेत हे तुम्हाला शोधता आला पाहिजे. यासाठी तुम्हाला कन्सेप्ट माहिती पाहिजे. मग वरवर अभ्यास करणं हे स्पर्धा परीक्षांसाठी बिलकुल उपयुक्त नाहीये. मग अभ्यासाची गोडी निर्माण करा, स्वतःला समजून घ्या, तुमच्या जीवनाचं उद्दिष्ट समजून घ्या,
हे जे शिक्षक मंडळी तुमच्यासाठी एवढं काम करते त्यांचा उद्देश समजून घ्या आणि त्यांना सपोर्ट करा. सपोर्ट म्हणजेच काय? अभ्यास करून सपोर्ट करा. अभ्यास किती करायला हवा याच्यासाठीच जर कोणाचं जर गुणोत्तर असेल किंवा कोणाचं काही गणित जर असेल तर ते गणित बऱ्याच मुलांचं अगदी क्लिअरिटी होऊ शकेल. तुम्हाला कळू शकेल की अभ्यास करण्यासाठी तुमच्याकडे 1 तास 2 तास 3 तास 4 तास हा वेळ अजिबात सफिशियंट नसतो, पुरेसा नसतो. यासाठी तुमची आवड आणि तुमचा अभ्यास हा प्रचंड अगदी सखोल अभ्यास जर असेल तर तुम्हाला सुरुवातीला त्रास नक्कीच होणार आहे, कारण याच्या आधी तुम्ही कधी असा सखोल अभ्यास केलेला नसेल. पण जेव्हा तुम्ही सखोल अभ्यास करायची सुरुवात जेव्हा करतात तेव्हा तुम्हाला कळतं की मला खूप काही येत नाहीये. ज्या मुलांचा अभ्यास खूप कमी असतो त्यांना असं वाटतं मला खूप काही येत आहे. या 2 गोष्टी लक्षात घ्या. जी मुलं अर्धा तास अभ्यास करतात, 1 तास अभ्यास करतात, त्यांच्यासाठी त्यांना खूप येत असं त्यांना वाटतंय. परंतु जी मुलं अभ्यास करायला लागले असतील आणि तुम्ही अनुभवा की तुमच्यातली जी हुशार मुलं असतील, हुशार आणि मठ्ठ हा एक प्रकार आहे. आणखी हुशार कोणीही नसतं आणि मठ्ठ कोणीही नसतं. स्वतःला पहिल्यांदा आधी समजून घ्या, स्वतःच्या मनाची समजूत घाला. मी हुशारही नाही आणि मी मठ्ठही नाही आहे. हुशार तोच मुलगा असतो जो काम करतो, जो खूप अभ्यास करतो, आणि मठ्ठ तो असतो जो करत नाही म्हणून मठ्ठ. आपल्या क्लासमधनं मी अशी असंख्य विद्यार्थी बघितले की जे मुलं स्कूलमध्ये पास होण्याची लायकी नव्हती किंवा ते पास सुद्धा होत नव्हते, ती मुलं इथे मेरिटला आलेली आहेत आणि चांगल्या चांगल्या स्कूलमधनं मेरिटला आलेली आहेत. अर्थ फक्त एकच समजून घ्या, तुमच्यातला कोणताही विद्यार्थी मठ्ठ नाहीये. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एवढीच कुवत आहे की तो मेरिटला 101% येऊ शकतो. अगदी 100% गॅरंटी मी तुम्हाला देतो की नक्कीच मेरिटला याल. त्यासाठी फक्त झोकवून देण्याची वृत्ती पाहिजे, काम करण्याची वृत्ती पाहिजे, सखोल ज्ञान घेण्याची इच्छाशक्ती हवी. आणि ही इच्छाशक्ती तुमच्या करिअर डिसिजनवर असणार आहे. सगळ्यांनी सगळ्यात पहिलं काम करा, तुम्हाला जे करिअर आवडतं आणि ते का आवडतं, त्याच्यासाठी मी काय करायला पाहिजे, त्याच्यासाठी कुठल्या परीक्षा आहेत, त्याच्यासाठी कुठल्या साईड निवडायला हवी, हे तुम्ही लवकरात लवकर डिसाईड करा. जेवढं लवकर डिसाईड करणार तेवढं जोरात तुमचं करिअर अचीव्ह होईल. लक्षात ठेवा, वयाच्या 21व्या वर्षी मुलं IAS IPS होत आहेत आणि काही मुलांना वय वर्ष 30 होतं तरी पण IAS IPS होता येत नाहीये, पूर्ण परीक्षा देऊन सुद्धा. हे त्याच मुलांना शक्य आहे जी मुलं आतापासून ठरवतील की सर मला IAS व्हायचं आहे, IPS व्हायचं आहे, IFS व्हायचं आहे, पायलट व्हायचं आहे, IIT मधनं इंजिनिअरिंग करायचं आहे, MD MS करायचं आहे, जे पण करायचं असेल ते प्रकर्षाने तुमच्या बुद्धीला पटेल असं क्षेत्र निवडा. क्षेत्र निवडताना फक्त लहान मुलासारखं करू नका. पोलिसाकडे बघितलं की त्याच्या हातात काठी आहे, PSIच्या हातात पिस्तूल आहे म्हणून मला PSI व्हायचं, हा त्याच्या मागचा अर्थ नाहीये. काठी आहे म्हणून मला त्याचं आवड निर्माण होईल. तर त्याचा सखोल अभ्यास करा, करिअर समजून घ्या. आणि नक्कीच मी तुम्हाला अगदी गॅरंटीने सांगतो, ज्या विद्यार्थ्यांनी करिअर निवडलं ती विद्यार्थी याच वर्षी ठरवू शकतील की मी स्कॉलरशिपला माझं मेरिट काय असायला पाहिजे. तेच विद्यार्थी ठरवू शकतील. कदाचित काही मुलांना मेरिट मिळेल न ठरवता, पण त्या मुलांनी जर आता जर ठरवलं तर त्यांचे कमीत कमी 30 to 40 मार्क्स वाढलेले असतील, हे मी तुम्हाला गॅरंटी देतो. हाच अभ्यास तुमच्या माहितीसाठी सांगतो की PSI साठी जी एक्झाम झालेली आहे 2018, 19, 20च्या, त्या एक्झाम साठी जे क्वेश्चन विचारले ते क्वेश्चन स्कॉलरशिपच्या बुक मधले क्वेश्चन आहेत. जस्ट इमॅजिन, विचार करा फक्त. म्हणजे तुम्ही अभ्यास जो करता तो तुम्ही फक्त अभ्यास 5वी आणि 8वीचा नाही करत आहे, तो अभ्यास तुमच्या करिअरच्या दृष्टीने तुम्हाला IAS व्हायचं आहे, कलेक्टर व्हायचं आहे, कमिशनर व्हायचं आहे, ब्रँड आपलं इंडियाचा अँबॅसिडर बनायचं आहे,
ह्या विचारांच्या मागे लागून अभ्यास करा. अभ्यासाचं पूर्ण गणित बदललं पाहिजे. एकही टॉपिक तुमचा स्किप व्हायला नकोय, सुटायला नकोय. त्यापेक्षा जास्त करायचं आपल्याला. जास्तीत जास्त सराव परीक्षा आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवता आल्या पाहिजेत. प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करता आलं पाहिजे की कोणते क्वेश्चन रॉंग होत आहेत. जे येतं त्याच्याकडे बघू नका, जे येत नाही त्याच्याकडे बघा. प्रत्येक प्रश्न तुम्हाला सोडवताच आला पाहिजे हा हट्ट धरा. हट्ट असला पाहिजे आपला. व्यर्थ गोष्टींकडे दुर्लक्ष करा. लक्षात घ्या, आपल्याकडे जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. जे असेल त्याच्यात समाधानी राहा. कोणत्याही मुलाकडे काही गोष्टी परीक्षेसाठी पण तुम्हाला सांगतो, परीक्षेसाठी जेव्हा तुम्ही परीक्षा हॉलमध्ये जातात तर परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर तिथे पण तुम्हाला जाणवेल की काही विद्यार्थी अगदी यात्रेत गेल्यासारखे फिरतात. कोणी काय कपडे घातलेत, कुणाचे शूज कसे आहेत, कुणाकडे काय आहे, कुणाचं काय, कुणाची पेन्सिल कशी, कुणाचं रबर कसं. माझ्या क्लासमध्ये डॉक्टर, इंजिनियर्स त्यांची स्टुडंटची त्यांची मुलं आहेत. त्या मुलांना मी जस्ट सजेस्ट करतो की 2 रुपयाचा पेन वापरायचा. बिलीव्ह मी, 2 रुपयाचा पेन तुमचं तेच काम करतो जो 100 रुपयाचा पेन काम करतो. तिथे लागणारी वस्तू तुम्हाला घड्याळ जर पाहिजे असेल तर घड्याळ जुनं चालेल, नवं पाहिजे गरज नाहीये. आईचं वडिलांचं नसलं तरी चालेल, शिक्षक म्हणतील त्या पद्धतीने त्याच्याकडे लक्ष द्या. सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट ही आपली साधन आहेत, हे आपलं साध्य नाहीये. त्याच्यामुळे तुमची अभ्यासाकडे बघण्याची दृष्टी अशा पद्धतीने असायला पाहिजे की माझे मार्क्स ही माझी संपत्ती, माझा अभ्यास ही माझी संपत्ती. त्या दृष्टीने त्याच्याकडे जर बघाल तर तुम्ही तुमचं करिअर अगदी छान करू शकाल. बऱ्याच मुलांना तर या गोष्टी कदाचित थोड्याशा जास्तीच्या वाटत असतील, पण मात्र ही गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही जर बदलला नाही, जर अभ्यासाचा दृष्टिकोन तुम्ही बदलू शकला नाही तर तुम्हाला तुमचं करिअर हे बऱ्यापैकी मुश्किल झालेलं दिसेल. भविष्यात तुम्हाला हे जाणवेल. तुम्ही जेव्हा 10 वर्षांनी किंवा 15 वर्षांनी हा एखादा व्हिडिओ जर तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल, जर मी तेव्हा सरांचं ऐकलं असतं तर आज माझं करिअर वेगळं राहिलं असतं. तेव्हा ती विचार करण्याची वेळ यायला नकोय. म्हणून आजच अभ्यासाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्ण बदलून टाका. स्पर्धा परीक्षा या तुमच्या जीवनामध्ये एक चांगला विचार करण्याची संधी निर्माण करतात. त्याचे जे काही फायदे आहेत, काही फायदे मी तुम्हाला जस्ट एक लॉजिकली सांगतो आणि तुम्हाला अर्थ पण समजेल की स्पर्धा परीक्षा तुमच्या आयुष्यामध्ये एक चांगलं वळण देऊ शकतील. याच्यामध्ये एमपीएससी असेल, यूपीएससी सारख्या परीक्षा असतील. तुम्हाला माहिती नसेल, बँकिंग मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर नावाची एक पोस्ट आहे, ज्याच्याने तुम्ही ब्रांच मॅनेजर किंवा बँकेचं मॅनेजर बनू शकतात. ब्रांच मॅनेजर ही अशी एक पोस्ट आहे, क्लास 1 पोस्ट आहे. क्लास 1 पोस्ट म्हणजे तुमच्यासाठी जस्ट एक आयडिया देतो की त्यांना विमान प्रवास करायची मुभा असते. क्लास 2, क्लास 3 या पोस्टला तुम्हाला विमान प्रवास करण्याची मुभा नसते. तुम्हाला मॅक्सिमम रेल्वे तिकीट, रेल्वे मिळते. हे विचार करा की तुम्ही विमान प्रवास करू शकाल इझिली. तुमच्या माहितीसाठी सांगतो, IFS जर तुम्ही जर केलं, IFS ची एक्झाम जर तुम्ही क्रॅक जर केली तर त्या एक्झाम थ्रू तुम्ही अँबॅसिडर बनू शकतात. अँबॅसिडर म्हणजे तुमच्या साधारणतः 50, 55, 60 वयापर्यंत, रिटायर होईपर्यंत कमीत कमी 50-60 देश तुम्ही फिरून आलेले असाल. जे आजच्या कोणत्याही कितीही धनवान माणूस असेल तो 50-60 देश फिरू शकत नाहीये. आणि त्या माध्यमातून तुम्हाला देशाची सेवा पण करता येते. भविष्यात तुम्हाला पैसाच हे सगळं नसून तुम्हाला तुमचं करिअर, तुमचं आयुष्य आणि तुमच्या भविष्यामध्ये ज्या काही बेसिक नीड्स असतात त्याच्यापेक्षा जास्तीचं तुम्हाला तुमचं कौतुक करून घ्यावं असं प्रत्येकाला वाटतं. तुम्हाला सुद्धा आता जाणवत असेल, जर समजा तुम्ही स्कॉलरशिपला मेरिटला आलात तर
तुमच्या स्कूलमध्ये तुमचं किती कौतुक होतं, तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये, समाजामध्ये जे कौतुक होतं ते तुमच्या स्कूलच्या परीक्षेत येऊन तरी होतं का कधी? ह्या गोष्टींचा विचार करा. काही गोष्टी तुम्हाला मी त्याच्या विषयी सांगतो की काय काय होईल बघा. सगळ्यात पहिली गोष्ट आहे, या स्पर्धा परीक्षा दिल्याने तुम्हाला वेळेचं नियोजन करता येईल. स्कॉलरशिपची जी परीक्षा असते त्याच्यामध्ये तुम्हाला 75 प्रश्न द्यायचे, 75 प्रश्न सोडवायचे आणि 75 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 1.5 तासाचा वेळ दिला जातो. 1.5 तासात तुम्हाला 75 प्रश्न सोडवायचे. सर यावरच थोडेसे आपण प्रश्न घेऊ मुलांचे, म्हणजे चालेल. येस सर, चालेल चालेल, कधी पण. नमस्कार सर, माझे नाव किरण पंडित गायकवाड. मी आता 5वीत शिकतो. माझ्या शाळेचे नाव अनुदानित प्राथमिक आश्रम शाळा मोहपाडा. सर, माझा प्रश्न असा आहे की शिष्यवृत्ती परीक्षामध्ये आम्ही पास झालो तर आम्हाला पुढे कोणती संधी प्राप्त होऊ शकते? छान प्रश्न आहे किरण, तुझा प्रश्न अतिशय सुंदर आहे, अतिशय छान प्रश्न आहे. तुम्ही UPSC किंवा कलेक्टर वगैरे यांचे इंटरव्ह्यू जरी ऐकले तरी त्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला कळेल की त्या सगळे कलेक्टर वगैरे IPS असतील या लोकांनी ह्या परीक्षा लहानपणी दिल्यामुळे त्यांना ह्या संधी उपलब्ध झाल्या. म्हणजे तुझ्या माहितीसाठी सांगतो, तू जर ही परीक्षा जर दिली तर ही परीक्षा तुला खूप सुंदर संधी घेऊन येणार आहे पुढे भविष्यामध्ये. तुला पुढे 11वी 12वी CET द्यायची आहे, JEE द्यायची आहे, या सगळ्या एक्झाम्सला तुला याचा भरपूर फायदा होणार आहे आणि तुझं प्रचंड ज्ञान या परीक्षांमुळे वाढणार आहे. त्याच्यामुळे तुझ्या भविष्यातल्या सगळ्या स्पर्धा परीक्षांना तुला याचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे तुला ही परीक्षा तुझ्या आयुष्यातली एक 5वीला असेल तर पहिली परीक्षा आहे स्पर्धा परीक्षा, ज्याच्याने तुझ्या भविष्यात फायदा होऊ शकेल. धन्यवाद सर. नमस्कार सर. नमस्कार. माझे नाव योगीराज बळवंत भोये. इंग्लिशचा पेपर सोडवताना, स्पेलिंग वाचताना, प्रश्न सोडवताना काय दक्षता घ्यावी? अगदी अचूक, सुंदर प्रश्न आहे. इंग्लिशचा पेपर सॉल्व्ह करताना सगळ्यात पहिली गोष्ट की त्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. एक तर त्याचा अर्थ समजून घ्या, त्याला एक कॉन्टेक्स्च्युअल मिनिंग असतात, म्हणजे संदर्भ घ्या. एक उदाहरण देतो की बियर, FAIR, फेअर बद्दल ऐकून असाल आणि फेअर ऐकून असाल, FARE, हे 2 शब्द आहेत. तर तुम्ही फेअरचा मिनिंग जर उच्चार तुम्ही बघितला तर उच्चार सारखाच आहे, पण त्याचा अर्थ वेगळा होतो. म्हणून तो अर्थ तुम्ही समजून घेत चला. अर्थ समजून मगच उत्तर द्या. म्हणजे तुम्ही इंग्लिशच्या प्रश्नांमध्ये प्रश्नाचा व्यवस्थित अर्थ समजून घेणे, त्याच्याकरता प्रश्न काळजीपूर्वक वाचणे, पर्यायांमधला योग्य पर्याय तेव्हाच निवडाल जेव्हा तुम्हाला अर्थ कळेल. म्हणून अर्थ समजून घेणं सगळ्यात महत्वाची गोष्ट असणार आहे. धन्यवाद सर. नमस्कार सर. नमस्कार. माझे नाव संतोष गोपनाथ गायकवाड. माझा प्रश्न असा आहे की क्लास 1 अधिकारी होण्यासाठी आतापासून काय तयारी करावी लागेल? अगदी छान, अतिशय सुंदर प्रश्न आहे. सगळ्यात पहिल्यांदा संतोष, फक्त एक लक्षात घेशील की हा जो तुझा जो प्रश्न आहे क्लास 1 अधिकारी, म्हणजे माझं तर इंटेन्शनच आहे की तुम्ही सगळ्यांनी क्लास 1 अधिकारी व्हावं. क्लास 1 अधिकारी होण्यासाठी प्रत्येक विषयाची तुम्ही जो अभ्यास करताय त्याची सखोल माहिती घ्यायला शिका, त्याच्यावर नोट्स काढायला शिका, अर्थ समजून घ्या आणि त्याच्यावर भरपूर सराव करा. हे जर केलं तर क्लास 1 अधिकारी होण्यासाठी तुमचं शाळेचा अभ्यास अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यामुळे 10वी पर्यंतची जी पुस्तकं आहेत ती सगळीच्या सगळी पुस्तकं तुमची अगदी छान झालेली पाहिजेत. त्याच्यामुळे हा अभ्यास ज्याचा छान असेल
त्याला क्लास 1 अधिकारी होण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागणार नाही. धन्यवाद सर. नमस्कार सर, माझे नाव जितेश मुरलीधर चौधरी. माझा प्रश्न असा आहे की स्कॉलरशिप परीक्षा दिल्यानुसार आपल्याला आपल्या करिअरमध्ये पुढे यातून काय काय उपयोगी ठरते? तुझा जो प्रश्न आहे तोच प्रश्न मला वाटतं आता मी याची जी आधी उत्तरं दिली आहेत त्या उत्तरानुसार स्कॉलरशिप परीक्षेमुळे तुला पुढच्या परीक्षांचे दालनाखोली होतात. या परीक्षेत यश मिळणं तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. जर तुम्हाला यश जर मिळालं तर यशाचा आनंद तुम्हाला चाखता येईल. यशाचा आनंद तुम्हाला घेता आला तर पुढच्या अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये यशाचा आनंद घेतल्यामुळे तुम्ही आणखी जोरदार प्रयत्न करू शकाल. त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षांचं हे तुमचं जे दालन आता जर उघडणार आहे तर हे तुमचं करिअर खूप मोठं करू शकेल. त्याच्याकरता तुम्हाला या परीक्षेत यश मिळवणं अत्यंत महत्वाचं आहे. थँक्यू सर. नमस्कार सर, नमस्कार. माझे नाव राजेंद्र गंगोडे. माझा प्रश्न असा आहे की देशाची सेवा करायला काय तयारी करावी लागेल? अतिशय छान प्रश्न आहे. देशाची सेवा करण्यासाठीच तुम्हाला एक चांगला नागरिक बनायचं आहे. चांगला नागरिक तुम्ही सगळ्या माध्यमातून देशाची सेवा करू शकता. म्हणूनच मी तुम्हाला म्हणतो की क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी जे काही बनायचं असेल ते तुम्ही प्रामाणिकपणे जर स्पर्धा परीक्षा जर तुम्ही जर दिल्यात, सखोल अभ्यास जर केला तर तुम्हाला देशाची सेवाही करता येईल आणि तुमचं करिअर पण खूप छान बनू शकतं. त्याच्यामुळे अजिबात विचार करू नका. आता अभ्यास मात्र मजबूत करा. तुमचं भविष्य खूप उज्ज्वल असेल. सर, अनुदानित आश्रमशाळा दहिवड, तालुका कळवण येथून श्री सोनवणे सर आणि त्यांचे विद्यार्थी आपल्या सोबत जोडलेले आहेत. त्यांचा एक प्रश्न आहे तो आपण घेऊया. सोनवणे सर प्लीज. हो यस सर. माझे नाव अक्षदा शरद चौधरी, अंदानिक आदिवासी प्राथमिक शाळा आश्रम. माझा प्रश्न असा की गणिताच्या स्कॉलरशिप मध्ये गणिताच्या प्रश्नामध्ये जास्तीत जास्त मार्क कसे मिळवायचे? बर, गणिताचा प्रश्न तुम्ही एक लक्षात घ्या. मी तुम्हाला आधीच बोललो बघा की त्याचा कन्सेप्ट आहे, संकल्पना आधी समजून घ्या. तुम्ही गणिताच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही जर बघितलं, प्रत्येक धडा जेव्हा स्टार्ट होतो, सुरुवात होते, तेव्हा तुम्हाला कन्सेप्ट दिलेला आहे. तो कन्सेप्ट छान समजून घ्या. त्याच्या खाली जी सोडवलेली उदाहरणं आहेत ती उदाहरणं व्यवस्थित अभ्यासा. त्याच्यावरच आधारित सगळे प्रश्न असतात. त्याच्यामुळे जर तुम्ही त्याच्याकडे जर संकल्पना जर छान समजून घेतल्या, 100 प्रश्न सोडवण्यापेक्षा संकल्पना समजून घ्या, त्याचा अर्थ समजून घ्या, तुम्हाला प्रत्येक प्रश्न सोडवता येईल. याच्यासाठी तुम्हाला मग ते संकल्पना फार महत्वाची राहील. त्याच्याकरता संकल्पना समजून घ्या, प्रश्न काळजीपूर्वक वाचा, प्रश्न सोडवताना घाई करू नका आणि उत्तर देताना तुम्हाला जेव्हा गॅरंटी येईल, जेव्हा विश्वास वाटेल हेच उत्तर बरोबर आहे तरच ते डार्क करा. अजिबात घाई करू नका. समजल्याशिवाय त्याचा आन्सर यायला नाही पाहिजे. त्याच्यावर पत्रिकांचा सराव कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की सराव करतानाच तुम्हाला वेळेचं पण नियोजन करता यायला हवं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला गणितामध्ये तर अत्यंत महत्वाच्या. गणिताच्या पेपरला तुम्हाला वेळ पुरत नाही हे आधी समजून घ्या. त्याच्याकरता भरपूर सराव करणं गरजेचं आहे आणि संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. धन्यवाद सर. सोनवणे सर, काही प्रश्न आहे अजून? अजून कोणाला विचारायचं सर? हे विचार मला वैयक्तिक सरांना असा प्रश्न विचारायचा होता की गणितामध्ये अशा काही खुब्या आहेत किंवा मग असं काय असावं की ते प्रश्न सोडवताना पण सोपे गेले पाहिजेत विद्यार्थ्यांना. म्हणजे उदाहरणार्थ समजा स्क्वेअरचा असेल तर त्याचे स्क्वेअर त्याला काढता आले तर ते त्याला पटकन सोडवता येईल. असं प्रायमरी काय असलं पाहिजे गणितामधलं ते विद्यार्थ्यांना नंतर सोपं जाईल? अगदी बरोबर सर. याच्यात एक आम्ही आमच्या क्लासमध्ये एक सिस्टम अशी बनवलेली आहे
की जेव्हा पण आमच्याकडे 4थीला मुलगा येतो किंवा 5वीला मुलगा जेव्हा येतो तेव्हापासून आम्ही त्यांच्याकडनं स्क्वेअर्स म्हणजे वर्ग संख्या तुम्हाला 1 ते 30 पर्यंत माहितीच पाहिजे. त्याचा फायदा तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पण होतो. तुम्हाला मूळ संख्या 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या माहितीच असायला पाहिजेत, अगदी गॅरंटीने यायला पाहिजेत. घनसंख्या 1 ते 10 पर्यंतच्या घनसंख्या यायलाच हव्यात. हे सगळं तुम्हाला प्रायमरी लेवलला म्हणजे तुम्ही अभ्यासाच्या सुरुवातीलाच करता यायला पाहिजे. त्याचा फायदा तुम्हाला प्रचंड होतो. आणि जर समजा तर तुम्हाला जर असं वाटत असेल, एक सेशन मी तुमच्यासाठी असं अवेलेबल करून देतो की त्या सेशन मध्ये तुम्हाला मी काही बेसिक गोष्टी, फॉर एक्झाम्पल प्रॉफिट आणि लॉस, तुमचं नफा आणि तोटा, एक जस्ट एक्झाम्पल देतो. तुम्ही सगळ्यांनी ऑब्झर्व करा. बोर्ड दिसतंय का तुम्हाला? हो दिसतं. एक जस्ट एक एक्झाम्पल देतो, तुमच्या लक्षात येईल. हे अवघड नसणार आहे, फक्त समजून घ्या तर तुम्हाला कळेल. बघा, समजा तुमच्याकडे एक 120 रुपयाची एक वस्तू आहे ना, 120 रुपयाची वस्तू आहे. त्याच्यावर जर मला 10% नफा पाहिजे असेल, ही वस्तू मी किती रुपयाला विकली तर मला 10% नफा होईल, हा प्रश्न जर असेल तर आमच्या मुलांना आम्ही याच्यासाठी एक सिंपल आयडिया दिली. बघा काय करायचं, 120 गुणिले 1.1. सर बोर्ड थोडा क्लोज करा ना. काय झालं? बोर्ड थोडा क्लोज करा. बरं एक मिनिट. सर मी याच्यावर जॉईन केलं तर होईल का वाजे सर? होईल सर, होईल. करा. एक मिनिट वाजे सर, तुमच्या साईडने म्यूट करून टाका. हो, म्यूट करा. इकडनं म्यूट आहे. अजून यांचा पण म्यूट नाही का? सोनवणे सर तुमचा म्यूट करा तुम्ही. येतो दिसतोय का? स्क्रीन बरोबर दिसतोय? स्क्रीन दिसतोय आता सगळ्यांना? ओके. एकशे 120 ची जी वस्तू असेल तिच्यावर मला 10% नफा जर पाहिजे असेल तर त्याला मी फक्त 1.1 ने जर त्याला मल्टिप्लाय केलं तर मला 10% नफा मिळतो. अगदी सोपी ट्रिक आहे, लक्षात येईल. जर त्याला याला मल्टिप्लाय जर केलं तर बघा, 12 1 12, चला 1 12 1 12 आणि 13, 132 आणि हा 0 किती, एक डेसिमल आहे. म्हणजे तुम्ही 132 रुपयाला जर ती वस्तू जर विकली तर तुम्हाला 10% नफा मिळणार आहे. अर्थ लगेच लक्षात आला असेल. बघा, 10% नफा मिळवण्यासाठी मी त्याला 1.1 ने मल्टिप्लाय करताय. मग आता त्याच्यासाठी मी एक टेबल बनवू शकेल. 10% नफा बनवण्यासाठी मी 1.1 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. 20% नफा पाहिजे असेल तर मी 1.2 ने मल्टिप्लाय करणार. 15% नफा पाहिजे असेल तर मला 1.15 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 25% पाहिजे असेल तर मी 1.25 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. लक्षात येत आहे? अशा प्रकारच्या ट्रिक्स तुम्हाला याच्यातनं मिळतील किंवा तुम्हाला थोडासा विचार करायला लागेल याच्यात. अगदी सोप्या पद्धतीने तुमची कॅल्क्युलेशन्स अशी बनवू शकते. हे जरा नफासाठी तुम्हाला नफा मिळवण्यासाठी तुम्हाला मल्टिप्लाय करायला लागेल.
हे कशाला मल्टिप्लाय केलं तुम्ही? खरेदी किमतीला मल्टिप्लाय केलाय, बरोबर. जर समजा तुम्हाला विक्री किंमत शोधायची असेल, विक्री किंमत समजा आता 120 रुपयाची वस्तू आहे आणि याच्यामध्ये तोटा झालाय, तुम्हाला किती तोटा झालाय? 10% तोटा जर झाला तर मी याला तर माझी येणारे 0.9 ने मल्टिप्लाय करणार. त्याचा मल्टिप्लिकेशन फॅक्टर येईल तुमचा 0.9. 10% तोटा म्हणजे काय? तुम्हाला 0.9 ने मल्टिप्लाय करायचंय. जर 15% तोटा जर होत असेल तर तुम्ही त्याला 0.85 ने मल्टिप्लाय करायचंय. 20% तोटा होत असेल तर तुम्ही 0.8 ने मल्टिप्लाय करायचं. या पद्धतीने तुमचे मल्टिप्लिकेशन फॅक्टर तयार होतील. आणि करून बघा, कुठलंही उदाहरण करून बघा. एक उदाहरण तुम्ही या पद्धतीने करू शकाल. 10% नफा, खरेदी किंमत दिली असेल तर विक्री किंमत शोधू शकतात, विक्री किंमत दिली तर खरेदी किंमत शोधू शकतात. अशी उदाहरणं तुम्हाला याच्यावरनं करता येऊ शकतील. ओके सर. नमस्कार सर, मी दीक्षा दौलत भोये, इयत्ता 8वी. सर, माझा प्रश्न असा आहे की सर बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवताना सर बुद्धिमत्तेचे प्रश्न अधिक सोप्या पद्धतीने कसे सोडवावे याचे मार्गदर्शन आम्हाला करा. अगदी छान. हा जो बुद्धिमत्ता हा जो प्रश्न आहे, बुद्धिमत्तेवरचे जे प्रश्न असतील, बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला एक तर सगळ्यात पहिली सोपी आयडिया सांगतो, तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला संख्या मालिका असते, त्याच्यामध्ये अक्षर मालिका असते. अक्षर मालेमध्ये तुम्हाला ABCD जे Y पर्यंत असतं. त्याचं एक सुंदर उदाहरण तुमच्या माहितीसाठी सांगतो. जर तुम्ही A to Y पर्यंतचे नंबर्स तुम्हाला असे बोलता आले पाहिजे बघा. A1, B2, C3, D4, E5, F6, G7, H8, I9, J10, K11, L12, M13. तुम्हाला कोणत्याही अल्फाबेटचा नंबर इमिजिएट सांगता यायला पाहिजे, पटकन सांगता यायला पाहिजे. जर तुम्ही असं जर केलं त्याचा फायदा काय होतो बघा. डाव्या बाजूने तुम्ही नंबर सांगू शकतात, उजव्या बाजूने पण तुम्हाला नंबर सांगता येईल. उजव्या बाजूने नंबर कसा लक्षात ठेवायचा? अगदी सोपी पद्धत आहे बघा. वायचा नंबर किती येणार आहे उजव्या बाजूने जर बघितलं तर तुमची जी संख्या मालिका आपली अक्षर मालिका असते, अक्षर मालेमध्ये वायचं स्थान सगळ्यात शेवटी आहे. म्हणजेच वायचा क्रमांक 1 आला मागच्या बाजूने, उजव्या बाजूने 1 क्रमांक. हा 25 कोणत्या बाजूने आला? तो डाव्या बाजूने मोजला तर 25. बरोबर आहे का? डाव्या बाजूने मोजला तर 25 येणार आहे, उजव्या बाजूने मोजला तर पहिला क्रमांक येणार आहे. लक्षात आहे? म्हणजे तुमच्याकडे जे असे प्रश्न असतील त्याला डावीकडून पण विचारलं जातं आणि उजवीकडून पण विचारलं जातं. मग डावीकडचा नंबर जर तुम्हाला जर माहिती असेल तर उजवीकडचा नंबर तुम्हाला आरामात शोधता येईल. बघा त्याचं एक उदाहरण देतो. समजा Gचा नंबर जर तुम्हाला माहिती असेल, Gचा क्रमांक आहे 7. बरोबर. जर तुम्ही आता इथे मी ABCDEFG हे क्रमांक लिहिले बघा. 1 2 3 4 5 6 7 यांचे क्रमांक हे डावीकडून आले. जर मला यांचे उजवीकडनं क्रमांक जर पाहिजे असतील तर मी यांचे क्रमांक किती फटाफट सांगू शकतो बघा. 7 मध्ये किती मिळवले तर 26 आन्सर येणार आहे. बरोबर. 19 म्हणजे याच्यामध्ये 19 मिळवले तर म्हणजे याचा उजवीकडनं क्रमांक किती आला? 19. याचा क्रमांक किती येणार आहे? 20. 20 अधिक 6 26. हा झाला 21 अधिक 5 22 अधिक 4 23 अधिक 3 24 अधिक 2 25 अधिक 1. बघा यांचे क्रमांक तुम्हाला तिकडनं पण सांगता येते. या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या तुम्हाला खूप मोठं याचा वेळ वाचेल. आणि कोणतं एक्झाम्पल तुम्हाला समसंबंध आहे किंवा
तुमच्या सिरीज आहे, या सिरीज मध्ये तुमची ही एक्झाम्पल अगदी इझिली या पद्धतीने होऊ शकतील. म्हणून तुम्ही संख्या मालिका, अक्षर मालिका हे सगळं अगदी छानपैकी लक्षात जर ठेवलं तर तुम्हाला याचा खूप फायदा होऊ शकतो. धन्यवाद सर. नमस्कार सर, माझे नाव राणी एकनाथ बागुल. माझा प्रश्न असा आहे की स्कॉलरशिप परीक्षेमध्ये 75 प्रश्न 150 गुणांचा असतो, ते सोप्या पद्धती आणि कमी वेळेत कसे सोडायचे याचे आम्हाला मार्गदर्शन करा. अतिशय सुंदर प्रश्न आहे, खूप छान प्रश्न आहे. हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे की तुम्हाला तेवढ्या वेळात सगळे प्रश्न जर सोडवायचे असतील तर सगळ्यात पहिलं काम करायचंय की सगळेच्या सगळे प्रश्न सुरुवातीपासून तुम्ही जेव्हा सुरुवात करतात प्रत्येक प्रश्नामागे लागायचं नाही की तो आलाच पाहिजे असं नेसेसरी नाहीये, अगदी आवश्यक नाहीये. जो प्रश्न येत नसेल त्याला स्किप करा, पण त्याच्यावर मार्क करत राहा. जर सोपा असेल तर सोडवून टाका, जर अवघड असेल तर 1 मार्क करा त्याच्यावर किंवा 1 स्टार द्या, 1 टिंब द्या किंवा 1 स्टार द्या. खूप अवघड असेल, तुम्हाला येतच नसेल, सॉल्व्ह करता येणार नाहीये, त्याच्यावर 2 स्टार द्या. असं करत 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 अगदी शेवटच्या प्रश्नापर्यंत जायचं. याला मी फर्स्ट गो म्हणतो. फर्स्ट गो मध्ये काय होतं की सगळे प्रश्न शेवटच्या प्रश्नापर्यंत सोडवून टाकायचे, सोपे प्रश्न सगळे सोडवून टाकायचे. आलं लक्षात? नंतर तुम्ही मार्क केलंय बघा. 1 स्टार म्हणजे काय, प्रश्न अवघड आहे पण तो तुम्हाला सॉल्व्ह करता येतो, वेळ लागेल. मग आता ते प्रश्न सोडवायचे, ते शेवटपर्यंत जायचं. आणि नंतरचं असणार आहे थर्ड गो. थर्ड गो मध्ये काय असणार आहे, मोस्ट डिफिकल्ट क्वेश्चन जे आपल्याला सॉल्व्ह करता येत नाही ते प्रश्न सगळ्यात शेवटी घ्यायचे. म्हणजे ते आले तरी चालतं, नाही आले तरी चालतं. अशा पद्धतीने तुमचे सगळेचे सगळे प्रश्न कव्हर होतात, एकही प्रश्न पेंडिंग राहणार नाही जो तुम्हाला येतो. धन्यवाद. ओके सर, अतिशय कमी वेळेमध्ये तसं स्पर्धा परीक्षा किंवा स्कॉलरशिप नवोदय हा हार्डवर्क म्हणजे सातत्य, अभ्यासात कष्ट हे विद्यार्थ्यांनी केलेच पाहिजे. तर चांगल्या पद्धतीने हाताळता येणारा प्रश्न आहे. तुमच्या मना, आमच्या मना 1 तासाच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी खूप काही मिळवतील असं नाही, परंतु आजचं जे मार्गदर्शन आहे आपलं हे विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून त्यांना हे निश्चित कळालं असेल की आपल्याला भविष्यात जर क्लास 1 अधिकारी किंवा मोठा उच्चपदस्थ अधिकारी जर व्हायचा असेल तर त्याची पायाभरणी आजच्या 5वी किंवा 8वीच्या स्पर्धा परीक्षेतूनच होते. याचं मात्र अतिशय चांगलं आणि अचूक असं मार्गदर्शन आपण आमच्या विद्यार्थ्यांना केलं. तसं म्हणजे सकाळी 7 वाजेपासून आपला दिवस सुरू होतो तर संध्याकाळी 10 वाजेपर्यंत हे आम्ही जाणून आहोत. परंतु या व्यस्त शेड्यूल मधून सुद्धा आपण 1 तास आमच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची, नवोदय, स्कॉलरशिप, NMMS याची तयारी कशी करायची, हे कमी वेळेत कशा पद्धतीने अचूक छेद घ्यायचा हे अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगितलं. याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष गवळी सर, श्री सुभाष दळवी सर आणि आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनी, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या वतीने आपले पुन्हा एकदा हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि शेवटी जाता जाता 1 मिनिटात आपण एक संदेश द्यावा आमच्या विद्यार्थ्यांना काहीतरी, आणि या कार्यक्रमाचा आपण समारोप करूया. सरांनी सांगितल्याप्रमाणे मी फक्त एक जवाहर नवोदय असेल किंवा NMMS असेल किंवा स्कॉलरशिप, हे 3 परीक्षा तुमच्या स्पर्धा परीक्षा आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये फक्त बाळांनो एकच गोष्ट लक्षात ठेवा, यश किंवा अपयश हे आपल्या हातात नसतं, पण काम करणं आपल्या हातात आहे. आणि ते काम मात्र अगदी मनापासून आणि प्रचंड काम करा, यश तुमचंच आहे. थँक्यू सर. आपणास आमच्याकडून पुढील कारकिर्दीस हार्दिक शुभेच्छा आणि आपले पुनश्च एकदा आभार. आणि आजचा लर्निंग बियॉन्ड अर्थात पुस्तकापलीकडील जीवन शिक्षण या उपक्रमातल्या 25व्या भागात आपण आपला अनमोल वेळ दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा आभार. आणि आजचा कार्यक्रम संपला असे आपण जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद.